नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेबद्दल। तर यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे, कर्ज कशा प्रकारे घ्यायचं आहे, तर तुम्हाला 100% हमी देतो की तुम्हाला कर्ज या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथे मिळणार आहे। तर यासाठी आजच्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर योजनेचा जो काही लाभ आहे ते मुद्रा PMPY, तर या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे तीन प्रकारे इथं कर्ज जे वितरित करण्यात येते। तर त्यामध्ये शिव आहे, तर त्यामध्ये 50,000पर्यंत कर्ज तुम्हाला इथं देण्यात येते। तर दुसरं जे आहे किशोर, यामध्ये 50 ते 5 लाखापर्यंत कर्ज इथे देण्यात येते। त्यानंतर तरुण यांना जे आहे 5 ते 10 लाखापर्यंत कर्ज इथं देण्यात येते, जे की 3 टप्प्यांमध्ये आहे। तर 3 प्रकार आहे याचे, जे की मी तुम्हाला सांगितलेले आहे। तर आता यासाठी आवश्यक कागदपत्र, तर आता तुम्हाला सर्वात पहिले तुमच्याकडे आधार कार्ड, इथं तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, बँक पासबुकची झेरॉक्स इथं लागणार आहे, अर्जदाराचा फोटो तुम्हाला इथं लागणार आहे, पॅन कार्ड इथं तुम्हाला लागणार आहे, व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र। तर व्यवसाय जे की तुम्ही करत आहात, जे की तुमचं किराणा दुकान असेल, चप्पलचं दुकान असेल, कोणताही व्यवसाय तुम्ही करत आहात त्यांचं प्रमाणपत्र इथे लागणार आहे। तर ते सर्टिफिकेट कशा प्रकारे काढायचं आहे, तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे। गुमस्त लायसन, उद्यम आधार जर काढायचं असेल तर ते कशा प्रकारे काढायचं आहे, सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे, तर लगेच पहा। त्यानंतर मागील 2 वर्षाचा आयकर परतावा जे की तुम्हाला इथं लागणार आहे, प्रकल्प अहवाल जे की तुम्हाला इथं लागणार आहे। त्यानंतर मागील 6 वर्षाचे बँकेचे स्टेटमेंट, जे की स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला इथं 6 महिने आधीचे तुमचा जो काही व्यवहार तुम्ही केलेला आहे ते स्टेटमेंट। तर आता बँकेचे स्टेटमेंट सुद्धा तुम्ही आता घरबसल्या काढू शकता। तर ते कशा प्रकारे काढायचं आहे, तर युनोच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून जर तुमचं SBI असेल, कोणते तुम्ही बँकेचे करत आहात, तर त्याचं स्टेटमेंट आता निघू शकते। तर तुम्ही एखाद्या CSC सेंटरला भेट देऊन सुद्धा तुम्ही तुमचं जे काही स्टेटमेंट आहे तिथून काढू शकता। त्यानंतर अर्ज कुठे करायचा आहे, तर आता आपल्या जे काही तुमच्या ज्या बँकेचं खातं आहे त्या बँकेमध्ये तुम्ही हे जे डॉक्युमेंट्स आहे ते दिल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा जो काही लाभ आहे तिथं मिळणार आहे। तर आता भरपूर जणांचे कमेंट्स येते की ते आम्ही डॉक्युमेंट्स दिले, त्यानंतर आमचा जो काही फॉर्म आहे ते आधी काही अप्रूव्ह झालेला नाही व आम्हाला योजनेचा लाभ मिळालेला नाही। तर तुम्ही ऑफिशियल पेजच्या माध्यमातून सुद्धा फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता। जर डॉक्युमेंट्स तुमचे घेत नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, व तुम्हाला जर बँकवाले फिरवत असेल तर तुम्हाला त्यावरती तोडगा कोणता पाहिजे, तर जेणेकरून तुम्हाला कशा प्रकारे प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना तुम्हाला मंजूर होऊन तुम्हाला त्याचे जे कर्ज आहे ते मिळणार। तर यावरती डिटेलमध्ये दुसरा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। जर त्यांना मिळत नसेल, तर जर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स दिल्यानंतर तरी सुद्धा कर्ज मिळत नसेल, तर तुम्हाला आपल्या त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळालेली आहे, देण्यात आलेली आहे की तुम्हाला काय करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा लाभ घेऊ शकता। तर अशाच अपडेटसाठी नवीन योजनेच्या माहितीसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।